कोकणात शिमगोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय। रत्नागिरीतील हातकंबा गावामध्ये 16 कुंभांचा एकत्रित शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय। डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तगण इथे जमतायत। ढोल ताशांच्या आवाजाने दणाणून सोडणाऱ्या हा सोहळा पाहण्यासाठी लाखो चाकरमाने इथे येतात। शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव। नोकरी धंद्यांच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेले चाकरमणी या दिवशी गावात परत येऊन एकदा ग्रामदेवतेच्या पालख्यांचीही भेट घडते। सर्व पालख्या आपल्या निश्चित मार्गाने शिमगोत्सव साजरा करण्याकरिता रवाना होतात। पुढील काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगोत्सव जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळेल। शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। काय गावची परंपरा आहे, कसा उत्साह एकंदरीत आहे? आजपासून हातकंबा गावच्या शिमगा उत्सवाला सुरुवात होते। सकाळी 8:30च्या दरम्यान अखंड गावातील 16 कुंभ आणि 16 कुंभाचे मानकरी या ठिकाणी आई वाघजाईला गाराणं घालण्यासाठी जमले होते। त्यानंतर आमच्या गावचे खोत आदरणीय मुन्नाशेठ देसाई असतील, चारवाडीचे प्रमुख आदरणीय भाई तर्वे, हातकंबा गावचे तळश्री सुरेशदादा गुरव आणि अखंड गावाचे मानकरी मंडळी सर्व जोशी कुटुंब यांच्या परिवाराच्या परसवात असलेली होळी आणण्यासाठी संपूर्ण गाव सकाळी त्या ठिकाणी गेलेलं आहे। थोड्या वेळातच गावातले सर्व मंडळी या ठिकाणी होळी घेऊन येईल। दरवर्षीप्रमाणे तसं बघायला गेलं तर या वर्षाची हातकंबा गावची होळी खूप उंच म्हणजे जवळ 70-75 फूट उंच आणि जाडीला सुद्धा खूप असल्यामुळे त्याचा मुदासुद्धा यावर्षी वाढवायला लागलेला आहे। संध्याकाळी 6-7:30च्या दरम्यान होम होतो, होमाची गाराणे होतात। रात्री 10-10:30च्या दरम्यान हातकंबा तारेवाडीचं खेळे उभे राहतात आणि अखंड गाव एकजुटीने एका मुठीने चांगल्या पद्धतीने आमचा हातकंबा गावचा शिमगा उत्सव साजरा करतात। किती कुंभ समाविष्ट असतात तुमच्या? 16 कुंभ या गावाचा मध्ये समाविष्ट आहेत। खूप 5,000च्या वरती लोकसंख्या हातकंबा गावाची आहे।